नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025 ज्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसान भरपाईचे अनुदान आपल्याला मिळवता येते। ते कशा पद्धतीने आपल्याला मिळवायचे आहे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आपल्या खात्यावरती जर मिळवायचे असेल तर त्यासाठी एकतर फार्मर आयडी कार्ड हा मंजूर होणे आवश्यक आहे। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा फार्मर युनिक आयडी कार्ड जो आहे तो पेंडिंग मध्ये आहे अशा शेतकऱ्यांचा येणाऱ्या 10 दिवसाच्या आत फार्मर युनिक आयडी कार्ड मंजूर होणार आहे। त्यानंतर नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या खात्यामध्ये नक्की कन्फर्म येतील। ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आतापर्यंत मिळाले नाही, जर त्यांना तात्काळ मिळवायचे असेल तर एक काम त्यांना करायचं आहे, अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी आपल्या गावातील तलाठ्याकडे किंवा आपले सरकार सेवा केंद्र याकडे आलेले आहे। त्यांच्याकडून तुमचा विके नंबर घ्यायचा आहे। विके नंबर घेतल्याच्या नंतर ई-केवायसी करायची आहे। ई-केवायसी ची प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे। येणाऱ्या काही दिवसापर्यंत ही ई-केवायसी प्रक्रिया सुरू राहील। ई-केवायसी केल्याच्या नंतर 72 तासाच्या आत आपल्या खात्यावरती कन्फर्म अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान 2025 हे सहजरित्या जमा होऊ शकते। जर फार्मर युनिक आयडी कार्ड अप्रूव्ह झालेला असेल तर शक्यतो तुम्हाला काही करण्याची गरज नाही। जर तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत अनुदान जर आलेले नसेल तर विके नंबरची यादी सर्वात पहिले घ्या। त्यानंतर त्या यादीमध्ये जो नंबर आहे ते नंबर घेऊन केवायसी नक्की कन्फर्म करून घ्या। आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर वरती जाऊन ई-केवायसी सहजरित्या तुम्ही करू शकता। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।